मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 6 जून 2024 गुरुवार, वैशाख मास कृष्ण पक्ष अमावास्या, रोहिणी नक्षत्र धृती योग आणि नागकर्ण। मित्रांनो, आज वैशाख पौर्णिमा म्हणजे शनेश्वर जयंती। आजच्या दिवशी आपल्याला जर शनीची 7.5 चालू असेल, शनीची महादशा चालू असेल किंवा शनी अष्टम स्थानामध्ये असतील तर आपण निश्चितच आज आपल्या जवळील शनी मंदिरामध्ये जा, तेलाचा अभिषेक करा। जमत असेल तर 23 प्रदक्षिणा किंवा 23 याप्रमाणे एखादी दान दक्षिणा किंवा त्या वस्तूचं दान करा। आणि त्याच्यापेक्षा चांगला उपाय म्हणजे मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांसाठी उडदाचे वडे किंवा उडदात तळलेले वडे किंवा उडदा संबंधित एखादा आहार किंवा उडदाची डाळ शक्यतो तेथील गरीब व्यक्तींमध्ये दान करा। काळी वस्तू, एखादं घोंगडं, चप्पल किंवा छत्री अशी कुठलीही वस्तू शनीच्या पीडा परिहारार्थ दान करा। नक्कीच आपल्याला त्याचा लाभ होईल, शनीची पीडा कमी होईल। त्याचबरोबर जर जमत असेल तर शनी महात्म्य थोडंसं मोठं आहे ते वाचण्याचा प्रयत्न करा। शनी स्तोत्र आहे ते वाचण्याचा प्रयत्न करा। त्याचबरोबर ते दोन्ही जमत नसेल तर शनी पीडा परिहाराचा जो मंत्र आहे, सूर्यपुत्र दीर्घदेहो विशालाक्ष शिवप्रिया मंदचार प्रसन्नात्मक पीडा हरतुमे शनी किंवा नीलांजन समाभासम रविपुत्रम यवाग्रजम छाया मार्तंड समुदम तम नमामि शनेश्वरम या मंत्राचा सुद्धा आपण जप करू शकता। तोही जर जमत नसेल तर श्री शनेश्वराय नमः इतका जरी जप केला तरी सुद्धा शनी महाराजांची आपल्यावरती कृपा दृष्टी होईल। मुद्दामहून सर्व राशीच्या लोकांनी शनीचं दर्शन घ्याच। महाराजांची आपल्यावर कृपादृष्टी होणं खूप गरजेचं आहे। शनीच्या 7.5 लोक घाबरतात, पण न घाबरता आपण शनीच्या 7.5 मध्ये खूप चांगल्या गोष्टी घडतात। पण जर पूर्वी चांगले कर्म केले असेल तर त्याचे चांगले फळ मिळते, पूर्वी जर चुकीचे कर्म केले असेल तर चुकीचे कर्म भोगून संपतात आणि पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला नवीन चांगली सुरुवात सुद्धा करता येते। तर मित्रांनो, शनी महाराजांना घाबरू नका, त्यांची कृपादृष्टी असणं खूप गरजेचं आहे। तर नक्की आपण हा लाभ करून घ्या, हे उपाय करा, याचा आपल्याला लाभ होईल। त्याचप्रमाणे मी साप्ताहिक राशी भविष्यामध्ये आपल्याला देईन, आपल्या राशीनुसार काय काय करायचं आहे ते सुद्धा डिटेल्स मध्ये नक्कीच देईन। चला तर सुरू करूया 12 राशींचं भविष्य कथन। मेष राशी, भविष्य काळातील काही गोष्टींसाठी, काही गरजांसाठी आपल्याला आतापासूनच नवीन उपाययोजना किंवा गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे। तसे करण्यासाठी एखादी आपल्याला संधी सुद्धा आज लागू शकते, त्याचा लाभ घ्या। वृषभ राशी, आपल्या प्रयत्नांना आज चांगले यश मिळेल। आपल्या कामामुळे आपली लोकप्रियता वाढेल, लोक प्रेम करतील। मिथुन राशी, अचानक कराव्या लागलेल्या प्रवासामुळे कदाचित आपल्याला त्रास होऊ शकतो, परंतु पूर्वीच आपण अशा प्रवासांचे आयोजन नियोजन करा। रिझर्वेशन नसेल तर शक्यतो लांबच्या प्रवासाला जाऊ नका। कर्क राशी, जोडीदाराच्या मदतीमुळे व विश्वासामुळे आपली सर्व कामे आज पूर्ण होतील। थोडासा त्यांच्याबद्दल असलेला विश्वास सुद्धा आत्मविश्वास वाढेल, परंतु असलेले गैरसमज वेळेस दूर करून घ्या। सिंह राशी, आपल्या आयुष्यात आलेल्या जुन्या अनुभवामुळे आपल्याला पुन्हा नवीन सुधारणा करून घेता येतील किंवा चूक सुधारता येतील, चूक होणार नाही याची सुद्धा काळजी घेता येईल। त्यामुळे आधी मिळालेले अनुभव याचा लाभ घ्या। कन्या राशी, जुनी येणी वसूल होतील, त्यातून आपल्याला आपले असलेले कर्ज फेडता येतील, नवीन कर्ज होणार नाही याची काळजी घ्या। तुळ राशी, आज आपल्याच प्रिय व्यक्तींमुळे किंवा आपल्याच लोकांमुळे आपली कामे अर्धवट राहू शकतात किंवा आपल्या कामामध्ये अडचण निर्माण होऊ शकते। तर कामे करत असताना सावध राहून करा आणि गुप्त गोष्टी आधीच लोकांपर्यंत शेअर करू नका। वृश्चिक राशी, आपल्या कामामध्ये जर आपल्या एखादी चूक सतत होत असेल आणि आपल्या जर लक्षात आली असेल तर ती चूक लवकरात लवकर सुधारण्याचा प्रयत्न करा। इतरांवर आक्षेप करू नका, म्हणजे इतरांना दोष देऊच नका आणि इतरांवर अवलंबून सुद्धा राहू नका। धनुराशी, घरगुती कामामुळे आपल्याला थोडासा थकवा निर्माण होऊ शकतो, अस्वस्थ वाटू शकते, थोडीशी विश्रांती घ्या। मकर राशी, आज आपला दिवस खूप धार्मिक असेल, धार्मिक वातावरण लाभेल, काही धार्मिक गोष्टी सुद्धा आज आपल्याकडनं घडतील, त्याचा आपल्याला लाभ होईल। कुंभ राशी, कामाच्या दगदगेमुळे कदाचित आपल्याला चिडचिडपणा वाढू शकतो, क्रोधावर नियंत्रण ठेवा, शांती राखा आणि शांती समाधानाने कामे करा, नक्की आपल्याला लाभ होईल।
मीन राशी, वरिष्ठ आपल्यावर आज एखादे मोठे काम सोपवतील जे पूर्ण होणार नाही अशी आपल्याला भीती वाटेल, परंतु आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर ते काम आपण नक्की यशस्वीरित्या पूर्ण करू शकाल. लाभ होईल. आजचा दिवस 12 राशीच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरो. चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.